नमस्कार मुलांनो, आज आपण आता 5वी मधील विषय इंग्लिश पाहणार आहोत। इंग्लिश विषयामधील आपला जो युनिट 2 आहे तो 2.1 मधील आपण मुलांना पुरुषार्थ पाहणार आहोत। जो एक नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत। आपल्या पाठाचं नाव आहे मुलांनो चिकू। कुहू याचं नाव आहे पावलं कुक्कू आहे। लर्न आपण पाहणार आहोत की म्हणजे एक्सप्लेनेशन मध्ये काय दिले गेलेलं आहे आपण पाहणार आहोत। प्रथम आपण पूर्ण जी कविता आहे ती आपण वाचणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याचं एक्सप्लेनेशन करणार आहोत। बघा इथे काय दिले, कुकू कुकू व्हॉट डू यू डू इथे दिलेलं आहे। इथे काय दिसत आहे, सूर्य आहे तो वरती आलेला आहे, म्हणजे दिवसाची काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे। इथे पाहू शकतो बघा, कुकू कुकू व्हॉट डू यू डू इथे दिलेलं। इन एप्रिल आय ओपन माय बिल सांगितलेलं आहे। इन एप्रिल आय ओपन माय बिल, इन मे आय सिंग ऑल डे दिलेले आहे। In June I change my tune. In June I change my tune दिलेलं आहे। In July away I fly. In July away I fly. In August go I must. In August go I must इथे दिलेलं आहे। तर अशा प्रकारे बघा आपण कविता आहे ती बघा पुन्हा एकदा आपण वाचून घेणार आहोत। कुकू कुकू व्हॉट डू यू डू असं दिलेलं आहे। कुकू कुकू व्हॉट डू यू डू इथे दिलेलं आहे। इन एप्रिल आय ओपन माय बिल. इन एप्रिल आय ओपन माय बिल. इन जून आय चेंज माय ट्यून. इन जून आय चेंज माय ट्यून. इन ऑगस्ट गो आय मस्ट गो दिले। इन ऑगस्ट गो आय मस्ट गो दिलेलं आहे। आपण पुन्हा एकदा आता या कवितेचा अर्थ मुलांना समजून घेणार आहे। कुकू कुकू व्हॉट डू यू डू, तू काय करत आहे, तो आवाज येत आहे की कुकू तू काय करत आहेस, काय दिलं आहे कुकू कुकू व्हॉट डू यू डू। इथे काय शब्द आला आहे, व्हॉट म्हणजे काय, काय आहे, व्हॉट म्हणजे काय आहे, डू म्हणजे करणे आहे। व्हॉट डू यू डू म्हणजे तू काय करत आहेस, डू म्हणजे करणे आहे, व्हॉट म्हणजे काय। WH ने जेव्हा प्रश्न विचारला जातो मुलांना तेव्हा आपले 5 प्रकारचे प्रश्न आहे की WHAT व्हॉट म्हणजे काय आहे, वेन WHEN वेन म्हणजे केव्हा आहे, वेअर WHERE वेअर म्हणजे कोठे आहे, WHO हू म्हणजे कोण आहे, WHICH म्हणजे काय आहे, विच म्हणजे कोणता आहे। की जेव्हा WH ने सुरुवात होते तेव्हा काय असतं, प्रश्नार्थ वाक्य असतं किंवा प्रश्न विचारला गेलेला असतो। तसंच इथे प्रश्न विचारला की WH ने WHAT व्हॉट म्हणजे काय आहे, इथे विचारलं की तू काय करत आहेस असं इथे प्रश्न विचारलेला आहे। की दिवस सूर्य उगवलेला आहे, इथे चित्रात पाहू शकतात, पानं फुलं झालेली आहे, बहरलेली आहे, सूर्य आलेला आहे, दिवस उगवलेला आहे आणि त्याला विचारले की तू काय करत आहेस। इन एप्रिल आय ओपन माय बिल, इथे काय आलेलं आहे, इन एप्रिल। तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसत आहे बघा, या चित्रामध्ये तुम्हाला जो एप्रिल महिना आहे त्या एप्रिल महिन्याचे दिवस इथे दिलेले आहेत। 1 ते 30 तारखेपर्यंत हे दिवस आहे। इन एप्रिल, इन म्हणजे काय आत, आपण इन एप्रिल महिन्यामध्ये काय करत आहे, आय ओपन माय बिल. आय ओपन माय बिल। आपण आधी जे कठीण शब्द आहेत ते आपण समजून घेऊया। ओपन म्हणजे काय आहे की उघडणे आहे, बिल म्हणजे काय आहे, जी चोच आहे, आपण त्याला बोलू शकतो की जी बिग, त्याला सिमिलर वर्ड आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो, जी बिग आहे, BEAK बिग, इथे पाहू शकतो BEAK बिग म्हणजे देखील चोच असते बघा। आणि इथे बिल हा देखील शब्द काय आहे, चोचीसाठी वापरला गेलेला आहे। त्यांनी काय सांगितलं, इन एप्रिल आय ओपन माय बिल, मी एप्रिल महिन्यामध्ये मी माझी चोच काय करणार आहे, उघडणार आहे। बघा इथे एप्रिलचे किती महिने दिले आहेत, 30 दिलेले आहे। 1 ते 30 तारखेपर्यंत त्यांनी जे महिने दिलेले आहेत त्याच्यामध्ये बघा यांनी मेन्शन केलेलं की एप्रिल महिन्यामध्ये मी काय करणार आहे। इन मे, इन मे आय सिंग ऑल डे म्हणजे इन मे म्हणजे काय, पूर्ण मे महिन्यामध्ये मी काय करणार आहे की मी पूर्ण दिवस गाणं गाणार आहे असे ते सांगितले। की हे मे महिन्याचं आहे, 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत हे दिवस आहेत। जसं एप्रिलमध्ये 1 ते 30 दिवस होते, तसं मे महिन्यामध्ये 1 ते 31 तारखेपर्यंत काय आहेत, हे दिवस आहेत। मग पूर्ण मे महिन्यामध्ये तो काय करणार आहे, आय सिंग ऑल डे। ऑल डे इथे काय शब्द आले बघा, होऊ शकतो इन मे। सिंग म्हणजे काय आहे, गाणं आहे। ऑल म्हणजे काय आहे, पूर्ण सर्व, ऑलचा अर्थ काय असतो, सर्व बोलू शकतो। आणि डे म्हणजे काय आहे, दिवस आहेत। मी मे महिन्यामध्ये सर्व दिवस काय गाणार आहे, गाणे गाणार आहे असे इथे ती कुकड्या सांगत आहे। इन मे आय सिंग
ऑल डे किंवा आपण पूर्ण पूर्ण दिवस, ज्याला आपण बोलू शकतो होल डे. इन जून आय चेंज माय टून. इन जून आय चेंज माय टून म्हणजे मी जून महिन्यामध्ये काय करणार आहे, माझं जे गाणं आहे ते बदलणार आहे, वेगळ्या पद्धतीने करणार आहे. चेंज माय टून, चेंजचा अर्थ काय आहे, बदल आहे. चेंजचा अर्थ काय आहे मुलांना, इथे बदलणार आहे. हे तुम्हाला जूनचं कॅलेंडर दिलं आहे. पुन्हा जून महिन्यामध्ये 1 ते किती दिवस आहेत, 30 दिवस आहेत. जून महिन्यामध्ये आय चेंज, चेंज म्हणजे काय, बदलणे किंवा बदल. माय टून, माय म्हणजे माझा, मायचा अर्थ काय होतो, माझा होतो. आणि टून, टून काय आहे म्हणून की एक आपण स्वर बोलू शकतो, तो मी काय करणार आहे, बदलणार आहे. कधी बदलणार आहे, जूनमध्ये. मी जून महिन्यामध्ये मी माझं काय करणार आहे, माझी टून बदलणार, माझी जे सूर आहे तो मी काय करणार आहे, बदलणार आहे. असं इथे त्या कवितेच्या ओळीत सांगितलेलं आहे. इन जुलै अवे आय फ्लाय. आणि मी जुलैमध्ये काय करणार आहे बघा, हा जुलै महिना आहे 1 ते 31 महिन्याचा, पुन्हा 1 ते 31 महिन्याचा आहे. मी काय करणार आहे, उडून जाणार आहे. इथे चित्रामध्ये दिसत आहे तो काय करत आहे, उडून जात आहे. इन जून अवे आय फ्लाय इथे दिलेलं आहे की जुलै महिन्यामध्ये मी काय करणार आहे, उडून जाणार आहे. अवेचा अर्थ काय होतो मुलांना, इथे पाहू शकता बघा, इथे काय दिले मी अडले. अवे म्हणजे काय आहे, दूर जाणे. फ्लाय म्हणजे काय आहे, उडून जाणे आहे. इथे दिलेलं आहे की तो काय करत आहे बघा, इथे उडून जात आहे. अवे म्हणजे लांब जाणे, फ्लाय म्हणजे उडणे आहे. इन जुलै अवे आय फ्लाय. इन जुलै अवे आय फ्लायमध्ये मी काय करणार आहे, जुलै महिन्यामध्ये मी फार लांब उडून जाणार आहे, असं इथे जुलैमध्ये सांगितलं आहे. इन ऑगस्ट गो आय मस्ट. इन ऑगस्ट गो आय मस्ट. आणि आता बघा इथे तो काय केलेला आहे, तो दिसत आहे तुम्हाला की कशा प्रकारे तो आकाशामध्ये उंच प्रकारे भरारी घेत आहे. इन ऑगस्ट महिन्यामध्ये गो, मी जाणार आहे. गो आय मस्ट गो, मी जाणारच आहे असं त्यांनी सांगितलं आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये मी काय करणार आहे, जाणार आहे. तर अशा प्रकारे बघा इथे तो उडत आहे आणि तो काय करत आहे, जाताना आपल्याला याच्या चित्रामध्ये दिसत आहे. तुम्ही या चित्रामध्ये जर वर्णन केलं किंवा त्याचं नीट निरीक्षण केलं तर बघा, त्यामध्ये तो व्हॉट डू यू डू, तुम्ही काय करत आहे, त्यावेळेस बघा तो त्या झाडावर येऊन बसलेला आहे. म्हणजे तो ज्या ठिकाणी राहत होता, म्हणजे हे जे त्याचं राहण्याचं ठिकाण नाही आहे, म्हणजे तो दुसऱ्या ठिकाणावरून इथे उडून आलेला आहे. आणि म्हणून तिथे विचारलंय की व्हॉट डू यू डू, मग तू इथे काय करणार आहेस असं त्यांनी विचारलं आहे. मग तो किती दिवस राहणार आहे, एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट, म्हणजे किती दिवस झाले मुलांना, किती महिने झाले, 5 महिने झालेले आहे. या 5 महिन्यामध्ये तू काय करणार आहे, व्हॉट डू यू डू म्हणजे तू काय करणार आहेस असं इथे मुलांना विचारलेलं आहे. इन एप्रिल, मग इथे बघा एप्रिलपासून सुरुवात झाली कारण तो एप्रिल महिन्यामध्ये आलेला आहे. आय ओपन माय बिल बोलणार आहे की म्हणजे मी माझी चोच उघडणार आहे, मी गाणं गाणार आहे, मी माझं स्वर चेंज करणार आहे आणि मी उडून जाणार आहे आणि मी उडणारच आहे. अवे आय फ्लाय असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. गो आय मस्ट गो, इथे काय आय सिंग ऑल डे, म्हणजे मी पूर्ण दिवस गाणं गाणार आहे. नंतर मी माझी जी ट्यून आहे ती चेंज करणार आहे, जी धून आहे, जे स्वर आहे तो काय करणार आहे, बदलणार. मी जाणार आहे आणि मी जाणारच आहे. तर अशा प्रकारे बघा इथे चित्रामध्ये आपल्याला दिसतं की तो कशा प्रकारे इथे जात आहे. जी कुकू आहे, जे पक्षी असतात मुलांना, ते काय करत असतात की एखाद्या लांबच्या ठिकाणी ते राहत असतात. म्हणजे जसं आपण बोलू शकतो की आउट ऑफ कंट्रीमध्ये जे काही पक्षी असतात, जे बर्ड्स आहेत, ते काय करत असतात की अंडी घालण्यासाठी ते दुसऱ्या देशामध्ये येत असतात. मग ते काही ठिकाणच्या मर्यादेमध्ये किंवा काही मुदतीमध्ये ते येत असतात की ज्या 4 ते 5 महिन्याचा जो कालावधी असतो की जेव्हा ते येतात तेव्हा ते अंडी घालतात, तिथे अंडी उबवतात, तिथे पक्ष्यांना जन्म देतात. मग पक्ष्यांना जन्म झाल्यावर जेव्हा पिल्लं मोठी होतात, ती पिल्लं मोठी झाल्यानंतर पुन्हा ते आपल्या देशामध्ये काय होतात, स्थलांतर होत असतात. म्हणजे अशा प्रकारे मुलांना जे पक्षी आहेत ते काय करतात, स्थलांतर करण्याची जी त्यांची प्रक्रिया असते की ते त्यांच्या ठिकाणी, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी ते पक्षी अंडी घालत नाही, तर ते दुसऱ्या ठिकाणी येतात. जसे कासव देखील जर समुद्रात राहत असेल तर ते समुद्राच्या किनाऱ्यालगत येतं आणि तिथे तो अंडी घालतो. काही मासे देखील समुद्रामध्ये असतात, ते देखील काय करत असतात की ते एका किनाऱ्यावर येऊन ते त्यांची अंडी घालत असतात. तर अशा प्रकारे जे पक्षी आहे, जे आपण पाहिलं म्हणून की जो भाग आहे की ते काय करत असतात, जे पक्षी आहे ते येत असतात, त्यांचं स्थलांतर होत असतं. आता मुलांना आपण पाहणार आहोत की याचं जे काय दिलं पोएम एक्सप्लेनेशन, म्हणजे ज्याची स्पष्टीकरण, जी कविता आहे त्या कवितेचं स्पष्टीकरण आहे. कोकिळा कोकिळा तू काय करत आहेस, जसं आपण इथे आहे की कोकिळा कोकिळा तू काय करत आहेस, जसं व्हॉट डू यू डू म्हणजे तू काय करत आहेस. जसं आपल्याला करूच ना की कोणी घरात आलं ना, आपण समजा टी व्ही बघत असं अभ्यास करत असतो की तू काय करत आहेस, आपल्याला जसा प्रश्न विचारला जातो तसं तिथे विचारलं तू काय करत आहेस बघा. तर अशा प्रकारे कोकिळा बघा
दुसऱ्या ठिकाणून इथे आलेली आहे. मग आता तिने सांगायला सुरुवात केलेली आहे की मी या कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये काय काय करणार आहे, की जितके दिवस मी राहणार त्या तितके दिवसाचा तिने एक प्रकारे आराखडा तयार केलेला आहे असं आपण पाहू शकतो. एप्रिलमध्ये मी माझे चोच उघडते असं त्यांनी सांगितले. एप्रिलमध्ये काय करते, मी माझे चोच उघडते. तिथे सांगितले की काय आहे, मी एप्रिल महिन्यामध्ये माझे काय करणार आहे, तोंड उघडणार आहे असं तिथे बघा. मे मध्ये मी दिवसभर गाणे गात आहे. मे महिन्यामध्ये मी काय करणार आहे, दिवसभर गाणे गात आहे. जसं चातक पक्षी असतो मुलांना, जसं मोर असतो तो पावसाची वाट पाहत असताना तो काय करत असतो, आनंदाने नाचत असतो. जसं चातक पक्षी आहे तो काय करत असतो, पावसाची वाट बघत असतो आणि तो काय करत असतो, आवाज करत असतो. जसं सुतार पक्षी आहे तो देखील काय करत असतो, खोडाला टकटक आवाज करतो, काहीतरी कोरत असतो. त्याचप्रमाणे याचं देखील काहीतरी काम चालू आहे. हा म्हणतो की मी जी कोकिळा आहे ती काय होते, मी दिवसभर गाणे, कोकिळा काय करत असते, हे गाणंच गात असते. आपण हा तू खूप आपण की जे गाणं सुंदर गातात त्याला आपण काय होतं, कोकिळ्याची उपमा दिली गेलेली आहे, की ज्याला आपण जे सुंदर गाणे गातात आपण म्हणतो की हा कोकिळेसारखा आवाज आहे. म्हणजेच कसा तो ऐकण्यास आपल्याला मधुर आहे, चांगला आहे आणि आपल्याला ऐकण्यास तो फार चांगला वाटत असतो आणि म्हणून आपण त्याला कोकिळ्याची उपमा दिलेली असते. मे मध्ये मी दिवसभर गाणं गाणार. मे महिन्यामध्ये मी फक्त काय करणार आहे, पूर्ण दिवस गाणं करणार आहे. ऑल डे, पूर्ण दिवस काय करणार आहे, 1 ते 30 तारखेपर्यंत मी पूर्ण दिवस गाणे गाणार आहे. आता बघा इथे काय दिले की जूनमध्ये मी माझा सूर बदलते, की जे मी सुरामध्ये गाणं गाते, जे मे महिन्यामध्ये मी माझे दिवसभर गाणं गाणार आहे, की ते दिवसभर जे गाणे आहे ते गाणे जे काय करणार आहे, मी माझा सूर बदलणार आहे. जे रागपट्टीमध्ये मी गाणं गात आहे त्या रागपट्टी मी काय करणार आहे, बदलणार आहे. मी वेगळ्या स्वरामध्ये काय करणार आहे, गाणं गाणार आहे. कधी गाणं गाणार आहे, जूनमध्ये मी वेगळ्या स्वरामध्ये गाणं गाणार आहे. मी माझा सूर बदलणार आहे. कधी बदलणार आहे, जूनमध्ये मी माझा काय करणार आहे, सूर बदलला जाणार आहे. बघा इथे जुलै आता दिलेलं आहे. जुलैमध्ये मी दूर उडून जाणार आहे. जुलैमध्ये मी काय ठरवलं आहे, की मला उडून जायचं आहे. जे ती काही काळ प्रतीक्षा करते, ती एका गोष्टीचं नियोजन करते की जुलैमध्ये मी दूर उडून जाते, की जुलैमध्ये मी ठरवते की मी उडून जाणार आहे. पण जरी तिला जुलैमध्ये नाही जमलं जायला तर ती काय बोलत आहे की मी जुलैमध्ये तर जाणार आहे पण नाही जमलं तर ती काय बोलते, ऑगस्टमध्ये मी जाणार आणि जाणारच. पण ऑगस्टमध्ये मी काय करणार आहे, जाणार आणि जाणारच आहे असं ती इथे आपल्याला सांगत आहे. की अशा प्रकारे बघा ती काय करत आहे, तिने जुलैमध्ये ठरवलं नाही जमलं तरी ती ऑगस्टमध्ये काय करणार आहे, उडून जाणार आहे. अशा प्रकारचं हे चित्र आपल्याला इथे दिसत आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला ही जी कविता आहे, जी पोयम आहे, इथे आपण शिकलेलो आहोत. जी कोकिळेवरची जी कविता आहे की ती कशा प्रकारे स्थलांतर करून इथे आलेली आणि या 4 महिन्यामध्ये ती कोणकोणत्या गोष्टी करणार आहेत हे देखील इथे नमूद केलेलं आहे. मुलांना आपण पाहणार आहोत या पोयमच्या माध्यमातून, या कवितेच्या माध्यमातून जे शब्दार्थ आहेत ते आपण 1 बाय 1 पाहणार आहोत. बघा इथे आपण पाहिलं की जे सगळ्यात पहिलं आहे जे बिल आहे. बिल म्हणजे काय, चोच आहे. BILL बिल म्हणजे काय आहे, चोच आहे. ओपन म्हणजे काय, उघडले आहे. त्याचप्रमाणे सिंग म्हणजे काय, गाणे आहे. SING सिंग म्हणजे गाणे आहे. चेंज म्हणजे काय, बदलणे. CHANG चेंज म्हणजे बदलणे, की जे काही गोष्टी आपण बदलत असतो, की आपण आपल्या एका अभ्यासाला सुरुवात करत असतो किंवा आपण एखादी वही असते ती जुनी झाली म्हणून आपण नवीन वही घेतो किंवा आपण एक पेन आहे ते बदलतो, म्हणून त्याला बदलणे बोलतो. सिंग म्हणजे काय, गाणं. जे गाणं आपण आपल्या घरात गातो, आपल्या मित्राबरोबर गातो, आपण एखाद्या कार्यक्रमाला गातो. त्याचप्रमाणे ओपन म्हणजे काय, आपण आपल्या डोळ्याची उघडझाप करतो म्हणजे त्याला आपण काय बोलतो, ओपन बोलतो. ज्याप्रमाणे आपण दरवाजा चालू बंद करतो त्याला आपण ओपन बोलणं. बिल म्हणजे काय, चोच आहे. बिल याला दुसरा जो शब्द आहे मुलांनो तो काय आहे, बिग आहे. काय आहे, बिग म्हणजे देखील काय आहे, चोच आहे. फ्लाय, इथे जो शब्द झाला फ्लाय म्हणजे काय, उडणे. FLY फ्लाय म्हणजे काय, उडणे आहे. कोण उडत असतं, पक्षी उडत असतात. मग ते कुठे उडतात, ते आकाशामध्ये उडत असतात. हर एक प्रकारचे जे पक्षी आहेत ते काय करत असतात, आकाशामध्ये उंच भरारी घेत असतात, म्हणून त्याला काय बोललं आहे, फ्लाय बोलले आहे. पतंग देखील आकाशामध्ये काय करत असते, उडत असते. तर अशा प्रकारे जे पक्षी आहे, जे हर एक प्रकारचे जे पक्षी आहेत ते आकाशात उंच घेतात, भरारी घेतात. त्याचबरोबर जे पतंग आहे, पतंग देखील तुम्हाला माहीत आहे मुलांची, पतंग काय करतात, आकाशात ही उडवली जाते आणि हवेच्या साहाय्याने ती आकाशामध्ये उडत असते. आपलं 6वं जे आहे अवे म्हणजे काय आहे, दूर आहे, लांब आहे. AWAY काय आहे, अवे. जसं म्हणतो ना की काही आपली जी गावची माणसं आहेत, जे नातेवाईक आहेत ते गावी राहत असतात, आजी आजोबा, आणि आपण गावापासून मुंबईला जेव्हा राहायला येतो तेव्हा ते आपल्यापासून कशी असतात, दूर असतात, ते लांब असतात आणि म्हणून आपण त्यांच्यामध्ये संपर्क करण्यासाठी आपण मोबाईल फोनच्याद्वारे संपर्क करतो, पत्राच्याद्वारे संपर्क करतो, व्हिडिओ कॉलच्याद्वारे संपर्क करत असतो. म्हणून मला इथे पाहिले की अवे याचा अर्थ काय आहे, दूर आणि लांब आहे. आपण
आपण पुन्हा एकदा नीट समजून घेणार आहोत. बघा इथे जे पहिलं दिलं आहे बिल आहे, बिल म्हणजे सोर्स आहे. दुसरं आहे ओपन. ओपन म्हणजे काय आहे की उघडणे आहे, की एखाद्या झाकणाचा डबा हा उघडणे आहे, डोर उघडणे आहे, किंवा आपण आपल्या डोळ्याची उघडझाप करत असतो ओपन, तर आपण म्हणून ओपन आहे. सिंग म्हणजे काय आहे, गाणं आहे. जे आपण गाणं गात असतो. कोकिळा काय करत असते, गाणे गात असते. तिला गाणे गायला आवडतं. गाण्याचा जो आवाज आहे तो कसा आहे, मधुर आहे. चेंज, चेंज म्हणजे काय, बदलणे, की आपण आपल्या जीवनामध्ये काय करत असतो, बदल करत असतो, की जे आपल्याला एखादी वस्तू जुनी झाली तर आपण ती नवीन घेत असतो. म्हणून मग काय करतो, आपण चेंज करत राहतो. एखादं पेन म्हणा, पेन्सिल म्हणा, पुस्तक म्हणा, वही म्हणा, आपण काय करत असतो, बदलत. फ्लाय म्हणजे देखील काय आहे, उडणे आहे. पक्षी काय करतात, उडतात. AWAY काय आहे, अवे. अवे म्हणजे काय, दूर उडणे, की लांब आहे. तर अशा प्रकारे मुलांनो जी आपली कविता आहे, कोकिळाची जी कुहू कुहू जे बोलतो कुहू काय आहे मुलांनो, ती कवितेच्या माध्यमातून मुलांना आपण समजून घेतलेली आहे, की कशा प्रकारे जी कोकिळा आहे ती काय करत आहे, ती आपल्या दूरच्या ठिकाणाहून स्थलांतर करून ती येत आहे. म्हणजे एप्रिल मे जून जुलै, याच्या जुलै ऑगस्टपर्यंत ती काय करत आहे, जाणार आहे. जुलैमध्ये ती तयारी करते, परंतु तिला नाही जमलं तिथे ऑगस्टमध्ये ती जायलाच तयार होत असते. एप्रिलमध्ये देखील ती येते मुलांनो, ती बसते. आणि एप्रिलमध्ये ती काय करत असते, आपलं ती तोंड उघडणार आहे. आणि मेमध्ये ती काय करणार, दिवसभर गाणं गाणार आहे. जुलैमध्ये ती काय करणार आहे, तिचा सूर जो आहे तो बदली होणार आहे. आणि जुलैमध्ये ती काय करणार, जाण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. त्याचप्रमाणे ऑगस्टमध्ये ती काय करणार आहे, जाणारच आहे. तर अशा प्रकारे ही कोकिळा आपण जी कविता आहे ती आपण समजून घेतलेली आहे. त्याचं स्पष्टीकरण चित्रकलेच्या माध्यमातून देखील समजलं आहे. जे मिनिंग्स आहेत ते देखील मुलांना आपण व्यवस्थित समजून घेतलेले आहे. पाहूया आपण एका नवीन पाठाकडे. मुलांनो हा पाठ तुम्हाला समजला आहे. पोयम जी कविता आहे ती देखील तुम्हाला समजलेली आहे. आणि त्याला व्यवस्थित मी तुम्हाला स्पष्टीकरण देखील अगदी सोप्या भाषेमध्ये देखील सांगितलेलं आहे. पुन्हा भेटूया एका नवीन पाठाकडे. तोपर्यंत धन्यवाद.